Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel, that is English for Learners. Dear students, today we shall discuss one more bridge course activity of Standard 10 Subject English lower level. It is very interesting activity because in this activity you have to just listen a story and give a reflect on it. ॲट मीन्स गिव ओपिनियन ऑन इट. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला फक्त एक स्टोरी ऐकायची आहे आणि त्या स्टोरीवरती तुम्ही तुमचं रिफ्लेक्शन किंवा रिफ्लेक्ट व्हायचं आहे किंवा तुमचं मत मांडायचं आहे. अँड या ॲक्टिव्हिटीमधून दिस इज द ॲक्टिव्हिटी नंबर 7. व्हॉट यू विल लर्न फ्रॉम दिस ॲक्टिव्हिटी. या ॲक्टिव्हिटीमधून तुम्ही काय शिकणार आहात. अँड लर्निंग आउटकम या प्रकारे आहे की यू हॅव टू डेव्हलप द लिसनिंग स्किल. तुमचं लिसनिंग स्किल डेव्हलप होणार आहे आणि अंडरस्टँडिंग देखील डेव्हलप होणार आहे. बिफोर गोइंग टू स्टार्ट दिस ॲक्टिव्हिटी, ॲज युजल आय रिक्वेस्ट यू डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल. ओके, लेट्स बिगिन टू डिस्कस अबाउट दिस ॲक्टिव्हिटी. सम ऑफ द इन्स्ट्रक्शन्स आर गिवन टू यू. अँड नंबर 1, लिसन टू द स्टोरी केअरफुली. ही स्टोरी तुम्हाला काळजीपूर्वक ऐकायची आहे. सेकंड इन्स्ट्रक्शन, अंडरस्टँड द रोल चेंजिंग ऑफ द कॅरेक्टर्स इन द स्टोरी. या स्टोरीमध्ये कॅरेक्टर्स आहेत, पात्र आहेत आणि ते पात्र कशा प्रकारे त्यांचे रोल चेंज करतात हे स्टोरी रीड केल्यानंतर तुम्हाला समजेल. यू हॅव टू लिसन केअरफुली. अँड नेक्स्ट इन्स्ट्रक्शन इज क्लोज युअर आईज फॉर 3 minutes अँड थिंक ओव्हर द स्टोरी. स्टोरी ऐकल्यानंतर डोळे बंद करून 3 मिनिटे ऐकायचे आहे. रिमेंबर करायचं आहे, आठवायचं आहे की या स्टोरीबद्दल विचार करायचा आहे. अँड फोर्थ पॉईंट इज रिफ्लेक्ट ओव्हर द लिसन स्टोरी विथ द हेल्प ऑफ द गिवन पॉईंट्स. तुम्हाला काही पॉईंट्स दिले जातील स्टोरीच्या नंतर आणि त्याच्यावरती तुमचं रिफ्लेक्ट करायचं आहे किंवा मत मांडायचं आहे. ओके, आता आपण स्टोरीला सुरुवात करूया. ॲक्टिव्हिटी, लिसन, थिंक अँड रिफ्लेक्ट. ऐका, विचार करा आणि रिफ्लेक्ट व्हा आणि मत मांडा. अँड नेम ऑफ द स्टोरी इज यू आर जीनियस. ॲज यू कॅन सी इन दिस इमेज, आईन्स्टाईन अँड हिज ड्रायव्हर. आईन्स्टाईन आणि त्याच्या ड्रायव्हरची स्टोरी आहे. इट इज अ ट्रू स्टोरी. लेट्स बिगिन. There is a story about Albert Einstein was traveling on universities. अल्बर्ट आइन्स्टाईन एकदा युनिव्हर्सिटीच्या दिशेने ट्रॅव्हलिंग करीत असतो, प्रवास करीत असतो. गिविंग लेक्चर्स ऑन इज फेमस थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी. रिलेटिव्हिटी त्याच्या फेमस थेअरीवरती ते लेक्चर देण्यासाठी युनिव्हर्सिटीकडे जात असतात. ओके, वन डे वाईल ऑन द वे टू युनिव्हर्सिटी द ड्रायव्हर सेड. जेव्हा युनिव्हर्सिटीच्या दिशेने जात असताना लेक्चर देण्यासाठी तेव्हा त्यांचा ड्रायव्हर आइन्स्टाईनला म्हणाला, डॉक्टर आइन्स्टाईन, आय हॅव हर्ड दॅट लेक्चर मोर दॅन 30 times. की आइन्स्टाईन, तुमचे हे जे लेक्चर आहे की 30 पेक्षा जास्त वेळा हे लेक्चर मी ऐकलेलं आहे. ओके, आय हॅव लर्न इट बाय हार्ट अँड बेट आय कुड गिव्ह इट माय सेल्फ. आणि ते ऐकल्यामुळे मी पूर्णपणे ते जे तुमचे लेक्चर आहे बाय हार्ट केलेलं आहे, मी पूर्णपणे पाठांतर झालेलं आहे आणि मी तुमच्याशी बेट लावतो, तुमच्याशी मी चॅलेंज लावतो की मी हे लेक्चर आहे तसंच तुमच्यासारखं देऊ शकतो. काय म्हणाल ते? आय हॅव लर्न इट बाय हार्ट अँड आय बेट आय कुड गिव्ह इट माय सेल्फ. मी स्वतः देखील तुमचं हे लेक्चर देऊ शकतो. तेव्हा आइन्स्टाईनचं रिप्लाय काय दिला? वेल, आय विल गिव्ह यू द चान्स. ठीक आहे, मी तुला संधी देतो, सेड आइन्स्टाईन. आइन्स्टाईन म्हणाले, दे डोंट नो मी ॲट द नेक्स्ट स्कूल. आता मी ज्या शाळेमध्ये जाणार आहेत ते मला ओळखत नाही आहेत, आइन्स्टाईन म्हणाले. ओके, सो वेन वी गेट देअर आय विल पुट ऑन युअर कॅप अँड यू इंट्रोड्यूस युअर सेल्फ ॲज मी अँड गिव्ह द लेक्चर. आइन्स्टाईन काय म्हणाले? तिथे गेल्यानंतर यू पुट ऑन, वी गेट देअर आय विल पुट ऑन युअर कॅप. तू जी आता कॅप घातली आहेस ती मी घालेल. ओके, म्हणजे मी ड्रायव्हर होईल आणि तू तिथे जायचं आहे आणि मी आइन्स्टाईन असं इंट्रोड्यूस करून स्वतःची ओळख करून यू हॅव टू स्टार्ट युअर लेक्चर. तू तुझं लेक्चरला सुरुवात करायची आहे. ओके, आइन्स्टाईन कंटिन्यूड. आइन्स्टाईन पुढे म्हणाले, आइन्स्टाईन कंटिन्यूड, ॲट द हॉल
जेव्हा हॉलमध्ये ॲट द हॉल द ड्रायव्हर गेव आईन्स्टाईन्स लेक्चर सो वंडरफुली दॅट ही डिडंट मेक एनी मिस्टेक्स. जेव्हा हॉलमध्ये तो ड्रायव्हर आईन्स्टाईन म्हणून जातो, स्वतःची ओळख करतो आणि ही हॅज गिवन दॅट लेक्चर सो वंडरफुली, आणि अतिशय सुंदरपणे त्याने ते लेक्चर ड्रायव्हरने त्या हॉलमध्ये, त्या शाळेच्या हॉलमध्ये देतो. पुढे काय होतं? वेन ही फिनिश्ड ही स्टार्टेड टू लिव्ह. द ड्रायव्हर हॅज कम्प्लिटेड हिज लेक्चर. कोणी त्याला ओळखलं नाही आणि लेक्चर फिनिश केल्यानंतर ही इज गोइंग टू लिव्ह. तो आता हॉल सोडून निघून चाललेला असतो. लिव्ह म्हणजे निघून जाणे. बट वन ऑफ द प्रोफेसर स्टॉप्ड हिम अँड आस्क्ड हिम अ क्वेश्चन विच वॉज व्हेरी डिफिकल्ट. पण निघून जात असताना तेव्हा एका प्रोफेसरने त्याला थांबवलं आणि एक अवघड असा प्रश्न विचारला. The aim of the question was not gaining knowledge but embracing Einstein. तो जो प्रोफेसरने प्रश्न विचारला त्याचा उद्देश असा होता की नॉलेज त्या प्रश्नामधून त्याला जाणून घ्यायचं नव्हतं, परंतु त्या आईन्स्टाईनला एम्ब्रॅस्ड, त्याला एक लाजवायचं होतं, त्याला अडचणीत आणण्यासाठी त्याने हा क्वेश्चन विचारलेला असतो. द ड्रायव्हर थॉट फास्ट. आता बघा, ड्रायव्हर खूप आता अडचणीमध्ये आलेला आहे. ड्रायव्हर तर उत्तर देऊ शकत नाही, कारण त्याने पोपटपंची म्हणजे पॅरटसारखं बाय करून त्याने ते लेक्चर दिलेलं असतं. मग ड्रायव्हरने पटकन विचार करतो आणि पुढे काय ॲक्शन घेतो. द ड्रायव्हर थॉट फास्ट. द आन्सर टू दॅट प्रॉब्लेम इज सो सिम्पल ही सेड. आणि तो सरळ बोलून जातो. हा क्वेश्चन काय? दिस क्वेश्चन्स आन्सर इज व्हेरी सिम्पल. या प्रश्नाचं उत्तर तर खूपच सोपं आहे. ड्रायव्हर म्हणाला. आय एम सरप्राइज यू हॅव टू आस्क मी. आणि पुढे तो ड्रायव्हर काय बोलतो, मला आश्चर्य वाटतं प्रोफेसर, तुम्ही हा मला प्रश्न विचारला एवढा सोपा. In fact, to show you just how simple it is, I am going to ask my driver to come up here and answer your question. तुमचा प्रश्न एवढा सोपा आहे की माझा ड्रायव्हर सुद्धा या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. मी आता माझ्या ड्रायव्हरला बोलवतो आणि तो तुमच्या ह्या इझी क्वेश्चनचा आन्सर देईल. बघा, ड्रायव्हरची चलाकी, ड्रायव्हरने उत्तर दिलं. देन आईन्स्टाईन स्टूड अप अँड गेव अन इनक्रेडिबल आन्सर टू द क्वेश्चन ऑफ दॅट प्रोफेसर. आणि प्रोफेसरला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर जेव्हा ड्रायव्हरने आईन्स्टाईनला पुढे बोलवतो आणि आईन्स्टाईनने खूप छानपैकी त्या प्रश्नाचं उत्तर दिलं. While traveling back home, Dr. Einstein said to the driver. आता दोघेजण ड्रायव्हर आणि आईन्स्टाईन परत निघालेले आहेत आणि जात असताना आईन्स्टाईन ड्रायव्हरला म्हणाला, यू आर जीनियस. तू खरोखरच हुशार आहेस, जीनियस आहेस. सो दिस इज द रिस्पॉन्स ऑफ आईन्स्टाईन. सो दिस इज द स्टोरी. आता ही स्टोरी झालेली आहे. याच्यावरती ॲक्टिव्हिटीज काय आहे? तुम्हाला काय सांगितलं आहे? यू हॅव टू लिसन द स्टोरी, क्लोज युअर आईज फॉर 3 minutes अँड ट्राय टू रिमेंबर वॉट यू अंडरस्टँड फ्रॉम दिस स्टोरी. या स्टोरीमधून तुम्ही काय शिकलात ते समजून घेण्याचं आहे शांतपणे. आता आपण डायरेक्ट ॲक्टिव्हिटीकडे वळूया. राईट युअर स्टोरी लिसनिंग एक्सपिरियन्स विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स. तुम्ही स्टोरी जे ऐकलेले त्याचा तुम्ही अनुभव जे आहे, एक्सपिरियन्स आहे, त्या खालील पॉईंट्सनी तुम्ही काय करायचं आहे, लिहायचं आहे. टाईप ऑफ स्टोरी. ही स्टोरी कोणत्या प्रकारची आहे? रिअलिस्टिक आहे, वास्तववादी आहे, इमॅजिनेटिव्ह आहे, काल्पनिक आहे की फॅबल आहे? सेकंड क्वेश्चन, द क्वालिटीज ऑफ आईन्स्टाईन आय लाईक. या स्टोरीमधून मला आईन्स्टाईनचे कोणते क्वालिटीज आवडलेले आहेत तुम्ही लिहायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वालिटीज ऑफ ड्रायव्हर इन द आय लाईक. या स्टोरीमधील ड्रायव्हरची कोणती क्वालिटी मला आवडली ते लिहा. नेक्स्ट, इफ आय वेर इन प्लेस ऑफ आईन्स्टाईन व्हॉट आय वुड डू. मी जर त्या आईन्स्टाईनच्या ठिकाणी असतो तर मी काय केलं असतं? लिहा. राईट द मॉरल ऑफ द स्टोरी. आणि स्टोरीचं मॉरल काय निघतो याच्यामधून ते लिहायचं आहे. बाय द हेल्प ऑफ दिस पॉईंट्स तुम्ही स्वतःचा ॲन्सर तयार करा. इथे एक मी ॲन्सर दिलेला आहे ते बघू शकता. टाईप ऑफ द स्टोरी रिअलिस्टिक. ओके. द क्वालिटीज ऑफ आईन्स्टाईन आय लाईक humble, calm, down to earth, respect for others, etc. Qualities of the driver in the I like the driver's ability to parrot. ड्रायव्हरची ते पॅरट सारखी, पोपटासारखी बायहेड करण्याची ॲबिलिटी, as well as he was clever also. Next, if I were in place of Einstein, what I would do. आईन्स्टाईनच्या ठिकाणी मी असं काय केलं असतं? I would have given driver a chance to deliver a speech. आईन्स्टाईन सारखं मी पण ड्रायव्हरला भाषण देण्याचं संधी दिली असते. अँड आय वुड हॅव टोल्ड द ट्रूथ
टू ऑडियन्स अबाउट द ड्रायव्हर. पण शेवटी ड्रायव्हर जे सत्य आहे की मी आईन्स्टाईन नसून ड्रायव्हर आहे हे मी सांगण्याचा प्रयत्न केला असता ऑडियन्सला. हे आपलं मत आहे, आपण चेंज करू शकतो. नेक्स्ट, राईट द मॉरल ऑफ द स्टोरी. या स्टोरीचं मॉरल काय आहे, काय याचा आपण बोध घेऊ शकतो. बोध, नो मॅटर हाऊ जिनियस यू प्रिटेंड टू बी. तुम्ही कितीही जिनियस आहे असं शो करण्याचा प्रयत्न केला, दाखवण्याचा प्रयत्न केला, काही हरकत नाही. परंतु देर इज ऑलवेज समवन हू इज मोर जिनियस दॅन यू डिस्पाईट हिज पोझिशन. पण असं कोणीतरी असतो की तुम्ही जे शो ऑफ करता त्याच्यापेक्षा जास्त जिनियस नक्कीच तिथे समोर असतो, किती पोझिशन कशीही असली तरी. सो इन दिस वे वी हॅव सीन दिस पॉईंट्स. आता प्रॅक्टिससाठी काही ॲक्टिव्हिटी दिली आहे. रीड द स्टोरी फ्रॉम माय इंग्लिश कोर्स बुक स्टँडर्ड 9 पेज 6 to 9 अँड थिंक अँड आन्सर द गिवन क्वेश्चन. तुमच्या इयत्ता 9वीची लास्ट इयरचे पेज टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 6 to 9 याची जी स्टोरी आहे ती रीड करा आणि त्याच्या रिलेटेड इथे क्वेश्चन दिलेले आहेत. डू यू थिंक द स्कूल इन द बुक विल एक्झिस्ट इन फ्युचर. जसं ती एक स्टोरी तुम्ही 9th स्टँडर्डमध्ये शिकलेले आहात. व्हॉट इज द नेम ऑफ दॅट लेसन. द फन दे हॅड. त्यांची किती मज्जा होती. आठवते रोबोटची स्टोरी ती आहे ती. ओके, आठवत असेल. डू यू थिंक द स्कूल इन द बुक विल एक्झिस्ट इन फ्युचर. ते टॉमी आणि मार्जी त्याच्यामध्ये 2 कॅरेक्टर्स आहेत. ओके, आन्सर येस, आय थिंक दॅट द स्कूल डिस्क्राइब्ड इन द बुक विल एक्झिस्ट इन फ्युचर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. डू यू ॲग्री विथ द कन्सेप्ट ऑफ द स्टोरी. त्या स्टोरीमध्ये जी कन्सेप्ट सांगितलेलं आहे याच्याशी तुम्ही ॲग्री आहात का, सहमत आहात का. आन्सर एक दिलेला आहे. येस, आय ॲग्री विथ द कन्सेप्ट ऑफ द स्टोरी दॅट हाऊ द स्कूल्स अँड टीचर्स विल बी इन 22nd century. त्याच्यामध्ये ते डिस्क्राईब केलं की 22nd centuryमध्ये शाळा आणि शिक्षक कसे असतील. मेकॅनिकल टीचर, रोबोटला आपण नाव दिलं मेकॅनिकल टीचर. हे याच्याशी मी सहमत आहे की असं होऊ शकतं. परंतु स्टुडंट्स विल बी गेट बोर्ड ड्यू टू द रोबोटिक एज्युकेशन सिस्टम. त्याच्यामध्ये हे सांगितलं आहे की मेकॅनिकल टीचर, रोबोट्स अशा आजच्यासारख्या मॉडर्नच्या शाळा नसतील. सो स्टुडंट्स विल बी बोर्ड. स्टुडंट नक्कीच बोर होतील. हे पण तेवढं वास्तव आहे असं हे त्याच्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला. आय एम ॲग्री विथ दिस. ओके, नेक्स्ट. आता तुमच्यासाठी एक सांगितले एक एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी, एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. विथ द हेल्प ऑफ द इंटरनेट. तुमच्याकडे मोबाईल आहे, लॅपटॉप आहे, कॉम्प्युटर आहे, त्याच्या मदतीने इंटरनेटच्या मदतीने फाइंड अँड ऑडिओ स्टोरी बुक. एखादं ऑडिओ स्टोरी बुक तुम्ही फाइंड आउट करा, ती स्टोरी ऐका, लिसन द स्टोरी फ्रॉम इट अँड थिंक ओव्हर इट अँड राईट अ रिव्ह्यू ऑफ द स्टोरी. जसं आपण आता स्टोरी बघितली अशा प्रकारची एक स्टोरी ऐका आणि तुमचं मत, रिव्ह्यू काय वाटलं ते स्टोरी ऐकल्यानंतर ते लिहायचं आहे. ओके Friends, I hope you might have liked this video. If you liked it, please share it. And if you have any suggestions for me, you can write in comment box. Wish you a good day. Take care. Thank you very much.